रसस्य भाजयते हनः उषते देव मातरः तस्मा अरंगमामवो दक्षक्षयाय जन्मत अपनी स्थेवरो लेण्याद्रे गिरिजात्मोरा जनसंस्थितो गणपतिर् कुर्याद्वयोर्मङ्गलं शुभमङ्गलो सावधान 28 युगे विटेदेव लग्नं सुदेव पाराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं पाणी प्यायचं उजव्या हाताने चौथ्या वेळेला तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं आचमनम केशवाय नमः नागाय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः अधोक्षराय नमः नारसिंहाय नमः अच्युताय श्रीमन्महागणाधिपतये नमः लक्ष्मी नारायणाभ्यां नमः उमा महेश्वराभ्यां नमः वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः शशि पुरंदराभ्यां नमः क्रोधी नाम संवत्सरे उत्तरायणे वसंत ऋतौ वैशाख मासे शुक्ल पक्षे द्वितीयासे तृतीयायां शुभ पुण्यतिथौ। जय गणेश। आज अक्षय तृतीया आणि आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे 3.5 मुहूर्तापैकीचा हा एक अतिशय शुभ मुहूर्त आपल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज अक्षय तृतीया साजरी केली जाते। मंदिराला आतून बाहेरून फुलांची आकर्षक सजावट केलेली आहे आणि 11,000 आंब्यांचा महानैवेद्य हा बाप्पांच्या चरणी समस्त भक्तांच्या वतीने अर्पण करण्यात आलेला आहे आणि अनेक कार्यक्रमांचं आयोजन आज केलेलं आहे। पहाटे बाप्पांना 3 वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक हा करण्यात आला। त्यानंतर 4 वाजता स्वराभिषेक गायिका मनीषाताई निश्चल यांनी श्रींच्या चरणी अर्पण केला। गणेशाग त्यानंतर अभिषेक हे तर धार्मिक विधी सुरू आहेतच, परंतु आजचा दिवसाचा विशेष कार्यक्रम म्हणजे भगवान श्री गणेश आणि देवी शारदा यांचा शुभविवाह हा या ठिकाणी आत्ता 12:41 मंदिरामध्ये संपन्न होणार आहे। गणपत्य संप्रदायानुसार गणपती बाप्पांचे 2 विवाह सांगितलेले आहेत। एक गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी वल्लभेश मंगलम देवी वल्लभा आणि भगवान श्री गणेश आणि आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी शारदा आणि भगवान श्री गणेश यांचा शारदेश मंगलम हा विवाह सोहळा प्रतिकात्मक विवाह सोहळा हा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि समस्त भक्तांच्या वतीने गणराया चरणी हीच प्रार्थना करण्यात आलेली आहे की हे गणराया आम्हाला चांगली बुद्धी दे आणि जे काय अवर्षणाची जी छाया महाराष्ट्रावर संपूर्ण देशावर पडलेली आहे ती दूर होऊ दे, भरपूर पर्जन्यवृष्टी होऊ दे आणि सर्व भूमी आणि सर्व नागरिक या भारताचे या देशाचे सुजलाम सुफलाम होऊ दे, सर्वांना समाधान आनंद ऐश्वर्य लाभू दे ही प्रार्थना सगळ्यांच्या वतीने ही गणरायांच्या चरणी करण्याकरता या विवाह सोहळ्याचं देखील आयोजन आपण केलेलं आहे। कृपया आपण बाप्पांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा। धन्यवाद। जय गणेश।